कमला सूर्यादास या भारतातील महान कवयित्री आहेत. त्या कमला दास या नावाने इंग्रजीत कविता लिहायच्या. त्यांचे आजोबा आणि आई हेही कवी होते आणि त्यांच्या कविता मल्याळम भाषेत प्रसिद्ध झालेल्या होत्या. कमला दास यांची लेखनशैली स्पष्ट, थेट आणि निर्भीड होती. त्यांनी इंग्रजी कवयित्री सिल्व्हिया प्लॅथप्रमाणेच धैर्याने समाजातील कठीण विषय मांडले. त्यांच्या कवितांचे मुख्य विषय होते वैवाहिक जीवनातील दुटपीपणा, पती पत्नीमधील खोटेपणा किंवा भावनांची कमतरता, पुरुषप्रधान समाजात महिलांवर लादले जाणारे निर्बंध. कमलादास यांचे कार्य इंग्रजीतील भारतीय कवितांमध्ये अत्यंत प्रभावी मानले जाते. द टाइम्स या प्रसिद्ध वृत्तपत्राने 2009 मध्ये त्यांना भारतीय इंग्रजी कवितेच्या आधुनिक युगाची जननी असे गौरवपूर्वक संबोधले. या कवितेमध्ये कवयित्री आपल्या आजीच्या घराबद्दल बोलते. आजीचं घर एकेकाळी प्रेमानं भरलेलं आणि आनंददायक वातावरण असलेलं ठिकाण होतं. त्या घरात राहताना कवयित्रीला प्रेम मिळालं होतं आणि तिला खरंच तिथं राहणं खूप आवडत होतं. आजी मेल्यानंतरनं ते घर शांत आणि अंधारलेलं झालेलं आहे. पूर्वीचे प्रेम आणि आनंद आता तिथं जाणवत नाही. त्या घराचं रिकामं रूप म्हणजे एक प्रेम हरवलेलं जग. कवयित्री आता दुःखी आहे, भ्रमित आहे आणि प्रेमासाठी आतुर झालेली आहे. कविता संपूर्णपणे प्रेम हरवण्याच्या वेदनेने भरलेली आहे. आजीचं घर म्हणजे हरवलेल्या प्रेमाचं प्रतीक. आता ते फक्त आठवणीनं भरलेलं आणि रिकामं आहे. आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. माय ग्रँड मदर्स हाऊस, माझ्या आजीचे घर. देअर इज अ हाऊस नाव फार अवे वेअर वन्स आय रिसिव्ड लव्ह. कवयित्री आपल्या बालपणीच्या आठवणीमध्ये हरवते. तिला एक घर आठवते जे आता तिच्यापासून खूप दूर आहे. त्या घरामध्ये कवयित्रीला प्रेम, आपुलकी, माया, ममता, जिव्हाळा मिळालेला होता. दॅट वुमन डाईड. दॅट वुमन म्हणजे कवयित्रीची आजी. ती आता या जगामध्ये नाही. त्या आजीने कवयित्रीला त्या घरामध्ये प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा दिलेला होता. आता ती आजी या जगामध्ये नाही. The house withdrew into silence. Snakes moved among books. I was then too young. त्या आजीच्या मृत्यूनंतर, कवयित्रीच्या आजीच्या मृत्यूनंतर ते घर निर्जीव झालं. ते घर निर्जीव झालं. पुस्तकामध्ये साप फिरत आहेत. पुस्तकं जी ज्ञानाचं प्रतीक आहेत त्याच्यात आता साप फिरत आहे. पुस्तकामध्ये साप फिरू लागले हे घराच्या ओसाडपणाचं आणि भयावतेचं प्रतीक आहे. आय वॉज देन टू यंग. कवयित्री म्हणते की, कवयित्री सांगते की ती इतकी लहान होती की तिला त्या पुस्तकाचं महत्त्व समजलं नाही. ती त्या पुस्तकातून काहीही शिकलेली नाही. टू रीड अँड माय ब्लड टर्न कोल्ड लाईक द मून. आणि माझं रक्त चंद्रासारखं थंड झालं. या सगळ्या आठवणींनी कवयित्रीच्या मनात एक थंडी उतरली, भावनिक थंडी. चंद्रासारखी थंडी म्हणजे प्रेम, ऊब आणि जिव्हाळा आता त्या घरामध्ये नाही. प्रेम, ऊब, जिव्हाळा, माया, ममता कवयित्रीला तिच्या आजीने दिलेलं होतं. आता त्या घरामध्ये प्रेम नाही, ऊब नाही, माया नाही, जिव्हाळा नाही. या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं? एका घराची आठवण नाही तर हरवलेल्या प्रेमाची, बालपणाच्या निरागसतेची आणि मृत्यूमुळे आलेल्या रिकामेपणाच्या वेदनांची. मृत्यूमुळे आलेल्या रिकामेपणाच्या वेदनांची आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. कवयित्रीच्या मनात त्या घराच्या आठवणी अजूनही थरार निर्माण करतात. हाऊ ऑफन आय थिंक ऑफ गोईंग देअर. कितीदा मनात येतं तिथं जायचं. कवयित्रीला वारंवार वाटतं
आपल्या आजीच्या घरी आपण जावं. टू peer थ्रू ब्लाइंड आईज ऑफ विंडोज. तिथल्या बंद खिडक्यात डोकावून पाहायचं. ब्लाइंड आईज ऑफ विंडोज म्हणजे अशा खिडक्या ज्या बंद आहेत. त्या खिडक्यातून डोकावून आतले गूढ समजून घ्यायची कवयित्रीची इच्छा आहे. और जस्ट लिसन टू द फ्रोझन एअर. किंवा फक्त गोठलेल्या हवेला ऐकायचं. येथे फ्रोझन एअर म्हणजे शांत थंड वातावरण, जिथे आवाजही जणू गोठलेला आहे, निशब्देत काही अर्थ दडलेला आहे. और इन वाइल्ड डिस्पेअर पिक अप अन आर्म फुल ऑफ डार्कनेस. किंवा हताश होऊन तिथली काळोखी मिठीत भरून घ्यायची. कवयित्रीला हताश होऊन तिथली काळोखी मिठीत भरून घ्यायची आहे. कवयित्रीला निराशेत तिथली काळोखी हातात घेऊन त्यात काही अर्थ शोधावा अशी भावना कवयित्रीची आहे. टू ब्रिंग इट हिअर टू लाय. आणि ती काळोखी येथे आणून ठेवावी. त्या गूढ वेदनादायी जागेची एक झलक आपल्या सध्याच्या जागी आणायची. जणू तिच्यातून काहीतरी समजेल. बिहाइंड माय बेडरूम डोअर लाईक अ ब्रूडिंग डॉग. माझ्या झोपायच्या खोलीच्या दारामागे जणू काही चिंता करणारा कुत्रा बसलेला आहे. ब्रूडिंग डॉग म्हणजे एक उदास निराश कुत्र्यासारखी स्थिती. कवयित्रीची स्थिती कशी आहे? एक उदास निराश कुत्र्यासारखी. यू कॅनॉट बिलीव्ह डार्लिंग, कॅन यू? तुला खरंच विश्वास बसणार नाही. डार्लिंग हा शब्द कवयित्रीने आपल्या पतीसाठी वापरला आहे. त्याला आश्चर्य वाटतं की ही गोष्ट समजून घेणं दुसऱ्याला किती कठीण आहे. दॅट आय लिव्ड इन सच अ हाऊस अँड वॉज प्राऊड अँड लव्ड. कवयित्री म्हणते की मी अशा घरात राहिले होते. मी ह्या घरात राहिले होते. मला अभिमान वाटायचा. माझ्यावर कोणीतरी प्रेम करायचे. पूर्वी त्या घरात माझ्यावर कोणीतरी प्रेम करायचे. मी प्रेम अनुभवले. मी आनंदी होते. आय who have lost my way and beg now at strangers' doors. मी आता तो मार्ग हरवलेला आहे. मी तो मार्ग हरवलेला आहे आणि अनोळखी लोकांच्या दाराशी उभी राहून प्रेमाची भीक मागते. मी जो आता मार्ग हरवलेला आहे आणि अनोळखी लोकांच्या दाराशी उभी राहून प्रेमाची भीक मागते. नाव बेग ॲट स्ट्रेंजर्स डोर्स म्हणजे कवयित्री आता अनोळखी व्यक्तीकडे प्रेमाची भीक मागत आहे. टू रिसीव्ह लव्ह ॲट लिस्ट इन स्मॉल चेंज. प्रेम मिळावं अगदी थोडंसं का असेना. कवयित्रीच्या आतून उठणारी ही भावना आहे. कोणीतरी थोडं प्रेम दिलं तरी पुरेशे, अशी कवयित्री विनवाणी करत आहे. या ओळी वेदनेने, आठवणीने आणि आत्मशोधाने भरलेल्या आहेत. कवयित्रीचा आत्मसंवाद, हरवलेल्या प्रेमाची हाक या ठिकाणी आपल्याला दिसून येते.